नमस्कार. सज्जन श्रोते, साधक, चिंतक, पाठक, वाचक आणि सर्व परमेश्वराच्या अनुसंधानात असलेले भक्त लोक. आज आपल्या निरूपणाचा विषय आहे सच्चित आनंद स्वरूप शिव. सच्चिदानंद स्वरूप शिव हा आजच्या आपल्या निरूपणाचा विषय आहे. आता अगदी सुरुवातीला आत्मोद्धारामध्ये ते म्हटलेलं आहे की वशिष्ठ मुनी हात उंचावून सांगतात, बाबा रे, कोणताही संकल्प करू नका. संकल्प न करणं हेच सर्वदा तुमच्या दृष्टीने श्रेयस्कर आहे. तरी सुद्धा माझ्या या तळमळीच्या सांगण्याकडे, आत्मीयतेच्या बोलण्याकडे कोण लक्ष देत नाही. असं जेव्हा योग वाशिष्ठामध्ये वशिष्ठ मुनी म्हणतात, त्याचा एकदा पुन्हा नीट अर्थ समजून घेऊन त्याच्या अनुषंगाने सच्चित आनंद स्वरूप शिव म्हणजे सच्चिदानंद स्वरूप शिव म्हणजे काय हे तपासूया. तो श्लोक पुन्हा एकदा बघूया. ऊर्ध्व बाहुर विरोमेश्य न कच न च कश्चित शृणोति माम. ऊर्ध्व बाहुर विरोमेश्य न च कश्चित शृणोति माम. असंकल्पः परम श्रेयः स किमंतर्न भाव्यते. म्हणजे उंच उभवनी उभय बाहू उच्च रवे सांगत असे. उच्च रवे म्हणजे उच्च आवाजात. उंच उभवनी उभय बाहू उच्च रवे सांगत असे. संकल्प न करणे श्रेयस्कर असे. कान तुम्हा ते भावत असे. म्हणजे वशिष्ठ मुनी म्हणतात, ओ माझे दोन्ही हात उंच होऊन मी उच्च स्वरात सांगत आहे की कोणताही संकल्प न करणं हे श्रेयस्कर असताना सुद्धा तुम्हाला ते भावत का नाही, पटत का नाही? तुम्ही संकल्प विकल्पाच्या भानगडीत का पडता? आता कोणताही संकल्प न करणे हे श्रेयस्कर असल्याचे पुन्हा पुन्हा हात उंचावून मी म्हणजे वशिष्ठ मुनी तुम्हाला सांगत आहे. तेच तुम्हा सर्वांसाठी श्रेयस्कर म्हणजे कल्याणकारी आहे. तरीही ते तुम्हाला का भावत नाही, पटत नाही, असा याचा हा सरळ सरळ अर्थ आहे. आता या अर्थाच्या दृष्टीने सच्चित आनंद म्हणजे काय ते पाहू. सत म्हणजे असणे, म्हणजे असणेपणाची सत्ता आहे. बस आहे, केवळ आहे, हे आपणाला एक विश्वास निर्माण करून देतो. म्हणजे सत किंवा असणेपण हे आपणाला जो विश्वास निर्माण करून देतं त्याला सत्सत्ता म्हणजे असणेपणाची सामान्य सत्ता म्हणतात. आता हे जे असणेपण आहे ते सतत वाहतेपणामध्ये आहे, प्रवाहीपणामध्ये आहे. म्हणजे सत हे असणेपण वाहतेपणी चैतन्याच्या प्रवाहासारखं आहे. म्हणून असणेपण हे प्रवाही चैतन्याप्रमाणे स्वाभाविकच आपणाला ऊर्जा देणार आहे. म्हणजे शुद्ध असणेपण हे प्रवाही असतं म्हणून ते चित असतं. म्हणून प्रवाही असणेपण हे सत म्हणजे असणेपणाची सत्ता जी प्रवाही आहे. म्हणून अशा असणेपणाच्या सत्तेमध्ये ऊर्जा आहे, चैतन्य आहे, म्हणजे सच्चित. आणि असणेपणाच्या सत्तेमध्ये सतमध्ये ऊर्जा रूपे ती प्रवाही आहे, चित रूप आहे. आणि असणेपण जेव्हा ऊर्जा रूपे प्रवाही असतं तेव्हा त्या असणेपणाच्या गतिमानतेत जो आनंद निर्माण होतो ती आनंदमयता. म्हणून टू बी, केवळ असणे जरी आपण म्हटलं तरी केवळ असणे म्हणजे सत, सामान्य सत्ता म्हणून, चित चैतन्याचा प्रवाह म्हणून, आणि आनंद म्हणजे सामान्य सत्ता असूनही ती सतत चिरंतर गतिशील पद्धतीने वाहती आहे. त्यामुळे ती आनंद निर्माण करणारी आहे. म्हणून हे जे ओनली टू बी आहे तेच सच्चित आनंद रूप, तेच सत्य म्हणून, सत्य म्हणून सत्य सत्ता, केवळ एकमेव सत्ता म्हणजे सत. ती वाहती आहे म्हणून ही सत्ता चैतन्य रूपे, ऊर्जा रूपे वहनात आहे म्हणून ती चित. आणि जी सत्ता एकमेव असते आणि ऊर्जा रूपे वहनात असते अशी ही सच्चित सत्ता
स्वाभाविक आनंदाची निर्मिती करते, म्हणून ती आनंदमय आहे. म्हणून हे जे असणे पण आहे हे मुळातच आहे, आणि मुळातच असणे पण वाहतेपणात प्रवाहित झालेलं आहे, आणि मुळातच असणे पण सच्चित रूपे प्रवाहित असताना त्या सच्चित रूपाच्या वाहतेपणामुळेच त्याच्यात आनंद निर्मिती झालेला आहे. म्हणून टू बी म्हणजे केवळ असणे, हे सतरूपे सत्सत्ता, चित्रूपे चैतन्य सत्ता आणि आनंद निर्माण करणारी म्हणून आनंद सत्ता आहे. म्हणून सच्चित आनंदाची सत्ता ही केवळ असण्यामध्ये म्हणजे टू बी मध्ये सामावलेली आहे, अंतर्भूत आहे. याचा अर्थ असा आहे की मी आहे, तू आहे, तो ती ते त्या ती आहे, त्याच्यामध्ये मी तू तो ती ते हे प्रवाह आहेत. परंतु मूळ टू बी आहे ते अनंत आहे. टू बी असणे पण अनंत आहे. त्या असणेपणातच आय पासून दे पर्यंत खंड झाले, म्हणजे प्रवाही पण म्हणजे चित निर्माण झालं. आणि जेव्हा असणे पण स्वतःला तपासू लागला तेव्हा तो मी पासून सर्वांपर्यंत पसरला, आणि त्याच्या लक्षात आलं मी पासून सर्वांपर्यंत पसरलेला हा जो हे जे असणे पण आहे ते पसरलेलं म्हणून चित्रूप आहे, असणे पण म्हणून सद्रूप आहे. पण असणे पण कितीही पसरलं तरी शेवटी असणे पण हे प्रवाहीपणे सुद्धा अखंड आहे, आणि म्हणून असणे पण प्रवाही रूपाने केवळ एक आणि एकमेवच असल्याने त्याच्यातून आनंदाची निर्मिती होते. म्हणजे जेव्हा माणसाला कळतं की असणेपणा म्हणून मी जरी असलो तरी असणेपणा म्हणून मी किंवा आयडेंटिटी ही प्रत्यक्षात इन्फिनिटी आहे. म्हणजे जेव्हा महेंद्र सावंतला कळतं की महेंद्र सावंत म्हणून मी जरी असलो तरी माझं असणे पण जर बघायला गेलं, महेंद्र सावंत स्वतःला मी म्हणतो, परंतु त्याचं जे मूळ असणे पण आहे त्यामध्ये महेंद्र आहे, नारायण आहे, अरुण आहे, तनुजा आहे, कोण कोण सर्वच आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे जेव्हा आपण मी म्हणतो मी आहे, तेव्हा मी ही व्यक्तिगत असणं म्हणजे व्यक्तिगत, आणि आहे हे सार्वजनिक. म्हणून असणं हे सार्वजनिक आहे आणि मी हे व्यक्तिगत आहे. म्हणून सर्व जनामध्ये किंवा समष्टीमध्ये सर्वांमध्ये सर्व मी सामावलेले आहेत. म्हणून सर्वांमध्ये सर्व मी सामावलेले आहेत हे ज्या मीला कळतं, जेव्हा महेंद्र सावंतला कळेल की सर्वांमध्ये महेंद्र म्हणून मी एक आहे, पण सर्वांमध्ये महेंद्र म्हणून मी जेव्हा एक आहे तेव्हा मूळ जे एक आहे त्याच्यामध्ये महेंद्र आहे, हे लॉजिकली सिद्ध होतं. बघा, सर्वांमध्ये नारायण पाटणकर म्हणून एक कोणतरी आहे. आता सर्वांमध्ये नारायण पाटणकर म्हणून एक कोणतरी आहे, परंतु सर्व असं जर एक धरलं तर त्या सर्व या एकामध्ये नारायण पाटणकर हे फक्त काल्पनिक भेद आहे. म्हणून सर्वांमध्ये महेंद्र सावंत आहे. याचा अर्थ असा, अखंडामध्ये वेगळा महेंद्र सावंत दिसला तरी तो अखंड म्हणून अखंडच आहे. म्हणून अखंडामध्ये एकामध्ये अनेक म्हणून नारायण दिसला, महेंद्र दिसला, अरुण दिसला, तरी हे अनेक खरं बघायला गेलं तर तीन नसून एकच आहेत. म्हणून महेंद्र सावंत जेव्हा स्वतःला आहे असं समजतो तेव्हा त्याच्या लक्षात आलं पाहिजे की असणे पण अखंड आहे, त्याच्यात एक महेंद्र आहे. असणे पण अखंड आहे, त्याच्यात एक नारायण आहे. असणे पण अखंड आहे, त्याच्यात एक अरुण आहे. म्हणून अनेक हे एकातच असतात. अशा अर्थाने एक अनेक आहे. अखंडामध्ये खंड असतात, अशा अर्थी खंड हे मूलतः अखंड आहेत. म्हणून टुबी मध्येच खंडितता म्हणून सच्चित आनंद असे तीन प्रकार असले तरी सच्चित आनंद हे तीन प्रकार एकामध्ये आहेत. म्हणून एकोहम म्हणून टुबी हाच तो एक आहे, आणि बहुश्याम होताना तो चित आनंद निर्मिती करतो. तेव्हा बीच बिईंग होताना
सच्चित आनंदाचा म्हणजे बी पासून केवळ असण्यापासून बिईंग म्हणजे प्राणी मात्रांचा जो प्रवाह सुरू होतो तोच प्रवाह सच्चिदानंद स्वरूप ब्रह्माचा प्रभाव आहे. आता दुसरं उदाहरण बघा. पाणी आहे. पाणी आहे हे पाण्याचं असणे पण जे आहे ते टू बी म्हणजे पाणी केवळ आहे. सत्य. पाणी केवळ आहे पण पाणी वाहत असतं आणि पाणी वाहत असतं ते दुसरं तिसरं काही नसून जलकण एकमेकाला धरून वाहते असतात. म्हणून पाणी आहे हे सत्य आहे. पण पाणी हे जलकणांची साखळी वाहतेपणात आहे हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा पाण्याचं असणे पण जलबिंदूचं वाहतेपण म्हणून चिद्रूप आहे. आणि पाणी जेव्हा असतं आणि जलबिंदूच्या वाहतेपणात जेव्हा ते वाहत वाहतेपणात जेव्हा ते नदीरूपी वाहत असतं तेव्हा असलेलं पाणी नदीरूपी वाहताना खळखळ आवाज करतं, निर्मल शुभ्र हेच दाखवतं आणि दोन्ही बाजूना सुजलाम सुफलाम तीरावरच्या ह्याला करतं. म्हणून त्याच्यात आनंदाची निर्मिती होते. म्हणून असणे पण जेव्हा प्रवाही होतं तेव्हा त्यात आनंद निर्मिती होते. पाणी जेव्हा सत म्हणून असतं आणि चित म्हणून वहनात असतं तेव्हाच ते आनंदाची निर्मिती म्हणजे सच्चित आनंद असं तिहेरी गोष्ट त्यात निर्माण होते. पण तू सच्चित आनंद पाणी पाण्याचं वाहते पण आणि वाहत्या पाण्यामुळे निर्माण झालेला आनंद असं हे जरी सच्चित आनंद तिहेरी रूप असलं तरी पाणी म्हणून ते एकोहम केवळ एकच आहे. तसंच बी बिंग मध्ये आला. बी असणे पण आहे ते बिंग असणे पण म्हणजे शिव स्थाणू तत्व असणे पण म्हणजे कायमस्वरूपी अखंड तत्व स्थाणू तत्व किंवा शिवतत्व. म्हणून बीई म्हणजे शिव स्थाणू हे बिंग मध्ये आलं म्हणून ते जीव झालं. म्हणजे त्याच्यात जीवदशा निर्माण झाली आणि वाहते पण आलं. म्हणून बीला बिंग व्हावंसं वाटलं तेव्हा असणेपणाला वाहतेपणाची जाणीव झाली आणि असणेपणाला वाहतेपणाची जाणीव होता होता हे वाहते पण अधिक वाहत व्हावं म्हणून बहुश्याम असं वाटलं. म्हणून केवळ असण्यामध्ये वाहते पण म्हणजे चित्त निर्माण झालं, मन निर्माण झालं आणि आणि त्या चित्त मध्ये आपलं वाहते पण विधांगाने पाहावं असं वाटू लागलं. तेव्हा बहुश्याम हा संकल्प तयार झाला आणि सच्चित आनंद रूपी हा शिवप्रवास सच्चित आनंद रूपी हा केवळ असण्याचा अखंड शिवाचा जीवरूपी प्रवास सुरू झाला. जसं पाणी एकच आहे ते वाहताना चिद्रूप झालं म्हणजे पाणी वाहताना चिद्रूप झालं म्हणजे पाणी वाहताना अनेकानेक बिंदू स्वतंत्रपणे तयार झाले आणि ते साखळी रूपाने वाहू लागले. म्हणून पाण्याचे बिंदू जेव्हा साखळी रूपाने वाहतात तेव्हा नुसत्या असलेल्या पाण्याचं सच्च नदीरूपी प्रवाहात चित्त मध्ये रूपांतर होतं आणि नुसतं असणं प्रवाहित झालं की त्याच्यातून आनंद कल्लोळ निर्माण होतो. म्हणून पाणी सत सत सत्ता आहे. पाणी केवळ असणे म्हणून सत्सत्ता आहे. त्याच्यामध्ये वाहते पण निर्माण झालं म्हणजे पाण्याला आपण तपासून पाहावंसं वाटलं तर ते चैतन्य रूपाने बिंदू रूपाने साखळी रूपाने वाहू लागलं. म्हणून सच्चित आणि जेव्हा असणे पण सतत निरंतर वाहत असतं तेव्हा आनंदाची निर्मिती होते. तो नदीच्या प्रवाहातून निर्माण होणारा भासमान होणारा आनंद. म्हणून सच्चित आनंद हे जरी तिहेरी रूप दिसलं तरी पाणी म्हणून एकोहम. तसंच बी बिंग आणि जर्नी ऑफ बिंग टू बी म्हणजे केवळ असणे त्याच्यामध्ये तपासण्याची भावना निर्माण झाली तर चित्त निर्माण झालं आणि तपासता तपासता आपण नेमके काय आहोत ते भावना निर्माण झाली तेव्हा बहुश्याम. म्हणून बी मध्ये तपासण्याची भावना निर्माण झाली आणि बी मध्ये असणेपणामध्ये चित्तचा भाव निर्माण झाला आणि तो चित्तचा भाव सर्वांगाने तपासून पाहता पाहता त्या असणेपणाच्या सत मध्ये चित्तचा भाव निर्माण झाला आणि संपूर्णपणे तपासता तपासता बहुश्याम
अनेक भाव हा भाव निर्माण झाला. म्हणून टू बी म्हणजे केवळ असणे कैवल्य, त्यात असणेपणा तपासून पाहण्याचा भाव म्हणजे चित्त, आणि विविधांगाने तो तपासून पाहावा म्हणून द युनिव्हर्स ऑफ बिईंग्स म्हणजे जीवांचं विश्व निर्माण झालं. म्हणजे सच्चित आनंद हे दुसरं तिसरं काही नसून असणेपणाचा चैतन्य रूपी बहुत झाल्यानंतर होणारा आनंदमय प्रवास. म्हणजे असणेपणा पाणी, ते तपासणेपणाची भावना म्हणजे चित्त किंवा मन, आणि तपासताना सर्वांगाने आपण आपणाला तपासून पाहावं म्हणून असणेपणात होणे पण निर्माण झालं, आणि होणेपणात अनेकविध पद्धतीने होणे पण निर्माण झालं. तेव्हा तो अखंड जलप्रवाह झाला. म्हणून सच्चित आनंद आहे, तपासावे म्हणजे चित्त, आणि बहुत व्हावे म्हणजे बहुश्याम म्हणजे प्रवाह. म्हणून सच्चित आनंद हा पाणी, वाहते पण, आणि जलबिंदूंची सलग साखळी म्हणजे नदी. असा हा जसा सच्चिदानंदाचा प्रवास आहे, तसा तुम्ही असणे पण तपासून पाहणे म्हणजे चित्त म्हणजे मनाची निर्मिती, आणि तपासून पाहता पाहता पूर्ण तपासणी म्हणजे आनंद. आता याचा अर्थ असा आहे की जर सच्चित आनंद या पद्धतीने सर्व गोष्टी फुलत असतील, जर पाणी, जलबिंदूंची साखळी आणि नदीचा प्रवाह या पद्धतीने सर्व गोष्टी फुलत असतील, आणि असाच जर सर्व प्रवास असेल, तर आपल्या लक्षात येईल जेव्हा आपण म्हणतो फूल उमललं, फूल उमललं तर प्रथम फूल आहे. फूल आहे म्हणून ते उमललं. आता फूल आहे म्हणून उमललं, हे लक्षात आलं कधी की फूल कळी म्हणून दिसलं, तेव्हा आपल्या लक्षात आलं कळी उमलली की फूल होते. म्हणून फूल उमलतं तेव्हा कळीचं दर्शन होतं, आणि ज्या अर्थी कळीचं फूल होतं त्या अर्थी कळीच्या आधी सुद्धा नकळतपणे जे असतं ते फुलाचं असणेपण. म्हणून कळीचं फूल होतं हे आपल्याला कळी असणेपणी दिसते. फूल प्रवाह म्हणून विस्तृत रूपात दिसतं, पण तू असणेपणी दिसणं आणि विस्तृतपणात दिसणं हे व्यक्त असताना आहे. परंतु जे असणेपणात दिसतं आणि विस्तृतपणाने उमलतं फुलतं, ते असणेपणाच्या अगोदर कुठे होतं, ते निद्रिस्तपणे होतच. म्हणून फूल हे निद्रिस्तपणे असतं, कळी रूपाने ते दिसतं, आणि पाकळ्या रूपाने ते अनेक पद्धतीचं विविधांगी दर्शन देतं. म्हणून असणे अव्यक्त, चित जाणवणे कळी रूप, आणि फूल फुलणे, सर्वांगाने फूल फुलणे म्हणजे आनंद रूप. म्हणजे अव्यक्तातून असणेपणात चित आणि वाहतेपणात आनंद, असा जो असणेपणा, जाणवणेपणा आणि वाहतेपणा, असा जो हा सच्चिदानंद आहे, तेच पाणी असणं. पाण्याचं पाहणं चित म्हणजे चैतन्य रूप, आणि त्याचं वाहन म्हणजे पाण्याच्या बिंदूंचं साखळी रूपी प्रवाह म्हणजे आनंद रूप. तर असा हा पाणी असणं, वाहन हा जसा सच्चिदानंदाचा प्रवास आहे, तसा कळीपूर्व अवस्था असणं, कळी हा चिदभाव, आणि संपूर्ण फूल उमलणं हा आनंद भाव. याच पद्धतीने जीव बालरूपान जेव्हा दिसतो तेव्हा तो कळी रूप म्हणजे चित आहे, आणि तो जीवभाव पुढे वाढत जातो, तेव्हा तो बृहत होतो, तेव्हा तो जन्मापासून अंतापर्यंत वाढत जातो आणि पूर्ण विकसित होतो. त्यानंतर तो लयाला जातो. म्हणून अव्यक्त नंतर व्यक्त म्हणून जन्माला येणे, आणि अगदी वृद्धावस्थेपर्यंत पूर्ण पसरणे, हा असणेपणा, वाहतेपणा आणि संपूर्ण आनंदाचा विस्तार, असा हा जन्म पूर्व स्थिती, जन्मानंतरची स्थिती, आणि जन्मानंतरची पूर्ण उमलण्यापर्यंतची स्थिती,
आणि त्यानंतर निर्माल्य होणं म्हणजे अदृश्य होण्याची स्थिती. म्हणून अव्यक्तामध्ये सर्व आहेच. व्यक्त होताना मूल झालं, त्या मुलाचा मूल म्हणजे अगदी लहान मूल झालं, ज्याला आपण म्हणतो अपत्य झालं. नंतर ते बाल झालं, शिशु झालं, युवा झालं, नंतर ते तरुण झालं, हळूहळू ते मॅच्युअर प्रौढ झालं, पुढे ते म्हातारं झालं आणि पुढे संपूर्ण विकसित झाल्यानंतर उमलल्यानंतर ते निर्माल्य झालं म्हणजे अदृश्य झालं. म्हणून अव्यक्त व्यक्त अव्यक्त हा प्रवास किंवा अव्यक्तातील असणे पण, कळी रूपे दिसणे पण आणि फूल रूपे उमलणे पण, हा प्रवास मुळात असणेपणी भूगर्भात जे आहे ते असणे पण भूगर्भाच्या बाहेर आलं की ते त्याचं जलपण म्हणजे चितपण आहे आणि ते वाहू लागलं की त्याचे ते आनंद स्वरूप सच्चिदानंद रूप आहे. म्हणून पाणी असणं, वाहणं झाल्यानंतर फूल जन्माला येण्या अगोदरची स्थिती, कळीची स्थिती आणि फूल पूर्ण उमलण्याची स्थिती, जन्मपूर्व स्थिती, जीवाची निर्मिती, पूर्ण वाढ आणि परत अव्यक्तात जाणं, हा जो संपूर्ण प्रवास आहे हा असाच अनादि अनंतपणे चालू आहे. आता हा असाच अनादि अनंतपणे प्रवास चालू आहे. ही जी उपपत्ती आहे, ही जी संगती आहे, ती लोक शास्त्रज्ञ, तत्वज्ञ, ऋषी मुनी ही सर्व संगती लावतात. पण संगती लावणं याचा अर्थ कशाच्या ना कशाच्या संघाने काही ना काहीतरी आहे. म्हणून अव्यक्तामध्येच सर्व काही लपलेलं आहे. ते व्यक्तामध्ये येतं. आल्यानंतर त्या व्यक्तामध्ये ज्या माणूस या तत्वापर्यंत व्यक्तत्व उत्क्रांत होतं, त्या माणूस त्याची संगती लावतो आणि या संगती लावण्यातून त्याला जो ज्ञानानंद प्राप्त होतो, तो सच्चित आनंदाचा संगती लावण्याचा आनंद म्हणजे खऱ्या अर्थाने नसल्यापासून विराट होईपर्यंतचा, शून्यापासून अनंतापर्यंतचा, आयडेंटिटी पासून इन्फिनिटी पर्यंतचा संपूर्ण अनुभव जाणीवेतून घेणं. आणि हा संपूर्ण अनुभव ज्याला जाणीवेतून घ्यायचा आहे त्याला मी हे करीन, मी हे करणार नाही अशा संकल्प विकल्पात्मक अनिश्चिततेच्या भावनेत म्हणजे इनडिसिसिव्ह स्टेट ऑफ माइंड, म्हणजे मनाची स्थिती सतत चंचल असताना, संकल्प विकल्पाच्या द्वैतात असताना हा सच्चिदानंद स्वरूपाचा अखंड आनंद घेता येत नाही. म्हणून म्हणून व्यास महर्षी, म्हणून वशिष्ठ मुनी म्हणतात, बाबा रे, सर्व काही आहेच, सर्व काही आहेच. म्हणून या जगात इन्व्हेन्शन नव असं काही नाही, आहे ती फक्त डिस्कवरी आहे. देर इज नो इन्व्हेन्शन, देर इज ओनली डिस्कवरी. इथे मुळात काही निर्माण केलं जात नाही. जे आहे त्याची संगती लावली जाते. जे लपलेलं आहे ते उघड कसं झालं, ते विस्तारित कसं झालं याची मांडणी केली जाते. म्हणून कुठलाही शास्त्रज्ञ, कुठलाही तत्वज्ञ नवीन काही निर्माण करत नाही. जे आहे त्याची सुसंगती, पूर्ण संगती लावतो. जे आहे त्यातली जी डिसिप्लिन आहे, शिस्त आहे, ती समजावून घेतो. अव्यक्तातून व्यक्त आणि परत अव्यक्त हा प्रवास कसा आहे हे जे समजून देतात जाणीवेच्या पातळीला, त्यांना संत म्हणतात. बरेच स्थिती, गती, गुरुत्वाकर्षण, विजेचा नियम, मॅग्नेटिझम असे हे जे संपूर्ण निसर्गाचे नियम आहेत ते समजून घेऊन सर्व गोष्टी स्पष्ट करतात ते शास्त्रज्ञ. म्हणून जाणीवेच्या पातळीला सर्व गोष्टी परसेप्शन मध्ये स्पष्ट करणारे ते संत आणि प्रत्यक्ष प्रयोगांती अनेकानेक गोष्टी स्पष्ट करणारे ते शास्त्रज्ञ. तर शास्त्रज्ञ असोत, संत असोत, हे कोणीही काही नवीन शोधत नाही, फक्त आहे त्याची संगती लावतात. आणि आहे त्याची संगती लावायची असेल तर उत्तम शास्त्रज्ञ असो आणि उत्तम मुनी ऋषी संन्यासी असो, कुणालाही
संकल्प आणि विकल्प या द्वैती भावातून बाहेर यावं लागेल. म्हणजे कुणालाही संकल्प विकल्पाच्या पार स्थाणू अखंड शांत चित्ताने संयमितपणे साक्षीत्वात आहे ते नीट अवलोकन करावं लागेल. अवलोक याचा अर्थ एक आहे चैतन्याची वस्ती असलेलं ठिकाण. लोक म्हणजे आपण म्हणतो देवलोक, विष्णुलोक, मानवलोक. लोक म्हणजे वस्ती. अवलोक, अवलोक याचा एक अर्थ असा आहे चैतन्याची वस्ती असलेलं ठिकाण. आणि चैतन्याची वस्ती असलेलं ठिकाण काय आहे? आपला अतिवाहिक देह आहे, आपलं हृदय आहे, आपलं मनबुद्धी चित्त अहंकार मन चतुष्टय किंवा अंतःकरण चतुष्ट आहे. तेव्हा माणसाने आपल्या लिंग देह आणि सूक्ष्म देहाकडे म्हणजे अतिवाहिक देहाकडे आणि त्याच्यातील चैतन्याच्या हालचालीकडे नीट लक्ष पुरवलं तर आपलं असणे पण सत, आपलं वाहते पण चित. आणि सत आणि चित, असणे पण आणि वाहते पण, असणे पण आणि ऊर्जायुक्त रसरशीत वाहते पण हे कळल्यामुळे त्याच्यातून होणारी आनंदाची निर्मिती, या सर्व सच्चित आनंदाचा धनी केवळ आणि केवळ आपण आहोत हे त्याला जाणवते जो केवळ आणि केवळ चैतन्य म्हणून चैतन्याकडे चैतन्यपूर्ण लक्ष देतो. आणि चैतन्याकडे चैतन्यपूर्ण लक्ष देतं याचा अर्थच आत्मा आत्म्याकडे आत्मपूर्वक म्हणजे आत्मीयतेने प्रेमळपणे लक्ष देतो. तेव्हा आत्मा आत्म्याकडे आत्मीयतेने लक्ष येतो. चैतन्याकडे चैतन्य रसरशीत भावाने पाहतो. याला म्हणतात अवलोकन. आणि या अवलोकनात कुठलाही संकल्प नसतो, विकल्प नसतो, फक्त तटस्थपणे साक्षीत्वात पाहणं असतं. आणि असा जो तटस्थपणे साक्षीत्वात पाहतो तोच केवळ ओनली टू बी आपलं मुळापासून उपस्थित असलेलं असणे पण अनुभवू शकतो. आणि आपलं केवळ असणे पण अनुभवणं यालाच म्हणतात कैवल्याचा प्रवास. आणि कैवल्याचा प्रवास ज्याने पूर्णपणे जाणला तो उत्पत्ती स्थिती लय, उत्पत्ती स्थिती लय, उत्पत्ती स्थिती लय या तऱ्हेने जरी अखंड प्रवास करीत असला तरी तो अखंड प्रवास करीत असला तरी जसं पाणी जलबिंदूची साखळी आणि वाहते पण हे मूलतः पाणीच आहे, तसंच जन्मपूर्व स्थिती, जन्मोत्तर स्थिती आणि जन्मानंतरची स्थिती हे बघायला गेलं तर केवळ असणे पण आहे. या तिन्ही स्थिती केवळ असणे पण म्हणून जो अनुभवतो तो जन्म मृत्यूच्या चक्रात गावत नाही असं नाही, पण तू जन्म येवो मृत्यू येवो असो किंवा नसो त्याचं असणे पण त्याच्यापासून दुरावत नाही. आणि ज्याचं असणे पण ज्याच्यापासून दुरावलं नाही, स्वच स्वत्व स्वची मालकी ज्याच्यापासून दूर गेली नाही त्यालाच म्हणायचं जो स्वचा मालक तोच सोहम सिद्ध. जो स्वचा मालक असतो, माझा मी मालक असेन तर मी माझा मालक आहे, मी माझा चाकर आहे, मी माझा सेवक आहे, मी माझा राजा आहे. म्हणजे आपल्या असणेपणातच कर्म म्हणून दास्यत्व आहे. आपल्या असणेपणातच वाढणं म्हणून रजोगुण क्षत्रियत्व आहे. आपल्या असणेपणातच देवघेवीचा आनंद म्हणून वैश्य गुण आहे. आणि देवघेवीचा आनंद वैश्य गुण, सेवा करण्याचा आनंद दास्य गुण, अधिकाधिक आपण आहोत हे जाणणं हा रजोगुण किंवा ज्याला आपण म्हणतो क्षत्रिय गुण. म्हणून आपण अधिकाधिक सतत वाढतच आहोत हा क्षत्रिय गुण. आपण सर्व काही लोकांना देऊन विनिमय पद्धतीने सर्वांना आनंद देत आहोत हा विनिमयाचा वैश्य गुण. आपण सर्वांची सर्व कामं करायला प्रेमाने उत्सुक आहोत हा दास्य गुण किंवा कर्म गुण. आणि ह्या तिन्ही गुणांचं आपणाला ज्ञान आपल्यामध्येच होतं हा ब्रह्मगुण. म्हणून आपणच दास्य गुणी म्हणजे कर्मगुणी आहोत. आपणच देवघेवीचा गुण म्हणजे विनिमय गुण
म्हणून वैश्य आहोत. आपणच अधिकाधिक गोष्टीचं ज्ञान करून घेणं म्हणजे अधिकाधिक ज्ञान विस्तार करणं, अशा अर्थी आपण क्षत्रिय आहोत. आणि क्षत्रिय, वैश्य आणि दास्य म्हणजे कर्म, कर्म म्हणजे दास्य, वैश्य म्हणजे विनिमय आणि क्षत्रियत्व याचा अर्थ अधिकाधिक मिळवणे. म्हणून दास्य कर्मगुण, विनिमय वैश्य गुण आणि अधिकाधिक ज्ञानाची प्राप्ती करणे किंवा अधिकाधिक समजून घेणं, ज्ञानाच्या क्षेत्रात राज्य करणं, हा झाला आपला क्षत्रिय गुण. आणि हे तिन्ही गुण जेव्हा आपल्यामध्ये आहेत हे कळतं, तेव्हा हे तिन्ही गुण मिळून आपण ब्रह्मगुणी म्हणजे विराट ब्रह्म आहोत हे आपलं आपणाला जाणवतं. आणि अशी आपलीच आपणाला विराटता जेव्हा जाणवते, तेव्हा त्या विराटतेत निरतिशय सुख आहे. म्हणजे यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखमस्ती. जे निरतिशय सुख आहे ते आपल्या पूर्णत्वात आहे. आणि आपलंच पूर्णत्व तपासून पाहता पाहता आपणच बी पासून बिंग मध्ये आलो, आपणच सत पासून चित म्हणजे चैतन्यामध्ये आलो आणि आपणच सच्चित रूपाने वाहता वाहता आनंद झालो. म्हणून बीच सच्चिदानंद रूप हे केवळ आणि केवळ शिवरूप आहे, ब्रह्मरूप आहे. आणि अशा अर्थाने प्रत्येक जीव हा शिव आहे आणि जीव आणि ब्रह्म यात किंचितही फरक नाही. या ज्ञानावर जो स्थित राहिला, या ज्ञानावर जो स्थित प्रज्ञ, या ज्ञानावरती ज्याची बुद्धी स्थिर राहिली, असा स्थित प्रज्ञ यती मुनी संन्यासी कधीच संकल्प विकल्पाच्या भानगडीत पडत नाही. तो केवळ आणि केवळ चैतन्य दर्शन, चैतन्य समाधान, चैतन्य ज्ञान आणि चैतन्याचं प्रवाहीपण अशा सच्चिदानंद स्वरूपात तो केवळ आणि केवळ आनंदाचा उपभोग घेतो. आणि तो ज्ञानियांचा राजा भोगतो राणीव, असा हा तो आपला आत्मानंद राजे पण भोगत असतो. आणि त्या कारणाने त्या सुखाच्या प्राप्तीसाठी, त्या ब्रह्मसुखाच्या प्राप्तीसाठीच हा तुमचं वाहून वशिष्ठ मुनी सांगत आहेत, बाबा रे, तुम्ही कोणताही संकल्प करू नका. संकल्प न करणं, संकल्प विकल्प अशा तऱ्हेच्या द्वैतात न अडकणं हे सर्वदा कल्याणप्रद आहे. म्हणून विना संकल्प जे जसं आहे ते अवलोकन करा, जे जसं आहे ते समजून घ्या. आणि आपणच असणे पण म्हणून सत, वाहते पण म्हणून चित, आणि असणे पण वाहतेपणात असल्याने निर्माण होणारा भाव म्हणजे आनंद. म्हणून आपणच सच्चिदानंद स्वरूपी शिव किंवा ब्रह्म आहोत. या जाणीवेत आपण जेव्हा सर्व असू, तेव्हाच सच्चिदानंद स्वरूप शिवोहम शिवोहम म्हणजे आपणच ब्रह्म आहोत, जीव हाच ब्रह्म आहे, याचं पूर्ण ज्ञान आपल्याला होईल. या ज्ञानात आपण सर्वांनी निरंतर असावे. अस्तु. सर्वांना शुभ दिन, शुभेच्छा.